KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार, मी प्रगत देसाई. आपण पाहत आहात KMS न्यूज. कराड तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या कारवे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी धर्मराज LY पाटील श्री सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री धानाई देवी मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या विकासासाठी आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन या आघाडीच्या नेते मंडळींनी केले आहे. आपल्या रोजच्या आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस. मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं. भात शेती अस्सल इंद्रायणी राईस, जो आहे नैसर्गिक, पौष्टिक, सुगंधी असा विदाउट पॉलिश राईस. हेल्थ आणि टेस्टच्या परफेक्ट कॉम्बिनेशननी बनेल तुमचा प्रत्येक दिवस खास. भात शेती इंद्रायणी राईस, प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती. साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, विवो, ओप्पो, सॅमसंग या नामवंत कंपनीच्या मोबाईल खरेदीवरती चक्क 20 ते 25% बिग डिस्काउंट मिळवा. प्रत्येक मोबाईल खरेदीवरती ब्लूटूथ फ्री. बजाज फायनान्स खरेदीवरती ब्लूटूथ हेडफोन अगदी मोफत. तुमचा कोणताही जुना मोबाईल घेऊन या आणि नवीन मोबाईल घेऊन जावा. ऑनलाईन पेक्षाही अगदी स्वस्त मोबाईल खरेदी फक्त साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्येच. सर्वात स्वस्त व खात्रीशीर सेवा. पत्ता साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, यशवंत हायस्कूल जवळ, शांताई इलेक्ट्रॉनिक्स समोर, शनिवार पेठ, कराड. संपर्क मोबाईल नंबर 96 37 81 65 55 77 98 62 55 19 आणि 90 21 80 806. साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स. प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण सर्व कार्यकर्ते, गावातले सर्व कार्यकर्ते, भगिनी सर्व आपण मोठ्या संख्येनं बोलवल्याप्रमाणे त्या पॅनलच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहिला त्याबद्दल मी सर्वांचं प्रथम स्वागत करतो. या धर्मराज LY पाटील पॅनल जवळजवळ बऱ्याच वर्षांपूर्वीपासून आमचे बाबा असल्यापासून या पॅनलतर्फे बरीच विकास कामं झाली. त्यात प्रामुख्यानं दादा इरिगेशनचं काम झालं आणि त्या गावचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळं पाणी मिळाल्यामुळं आर्थिक परिस्थिती सुधारली. लोकांचं एकदम चांगल्या प्रकारे जीवनमान बदललं. त्यांनी भरपूर कामं केली. अनेक शाळा असू द्या, त्यावेळेच्या पाणी योजना असू द्या, रस्ते जेवढं करता येईल कारखान्याच्या माध्यमातून जे करता येईल ती त्यांनी प्रामाणिकपणे केलं. त्यामुळं त्यांच्या पाठीमागे ठामपणानं आपण सर्व अगदी ठामपणानं उभं होता. मध्यंतरी 10 वर्षाच्या काळात थोडंसं सत्तांतर झालं, पण आपल्याला सगळ्यांना परत नंतर कळू शकलं आपली या पार्टीशिवाय विकास कामं शक्य नाही. विकास कामं चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणाने करायचे असतील, भ्रष्टाचार मुक्त करायचे असतील
तर ह्या आपलं सर्व जी एकजूट पहिली होती त्या एकजुटीने आपण राहिलं पाहिजे. ही भावना पुन्हा लोकांच्या उत्पन्न झाली. त्यांनी जी त्यानंतरची पहिली पाणी योजना चालू केली त्याला सुद्धा स्वतःची जमीन दिली आणि त्या जमिनीतच ती टाकी बांधली. त्यानंतर ती योजना कालबाह्य झाली काय काळात त्या विहिरीतलं पाणी आपण घेतलं. दुसरी योजना केली नदीवरून त्याला सुद्धा पाण्याची टाकी बांधण्यासाठी सगळ्यासाठी स्वतःची जमीन देऊन त्या टाकीसाठी स्वतः जमीन देऊन जिथं जिथं कमी तिथं आम्ही या पद्धतीने त्यांनी काम केलं. त्यानंतर मला तुम्हाला सांगायला आम्ही वाटतं तीच परंपरा आपण चालू ठेवू. आता जी तिसरी पाण्याची फिल्टर पाणी योजना झाली त्याला सुद्धा आमची जमीन आज सुद्धा जवळ 7-8 लाख रुपये गुंठ्यानं जागा आहे ती सुद्धा दान आम्ही केली आहे. आणि कुठेतरी त्यागाची भावना समाजात चालू होण्याची भावना ह्या भावनेनं आपण काम करत असतो. तिथं राजकारण ही बाजूला पहिल्यापासून ठेवले. राजकारणासाठी राजकारण करायचं नाही. समाजाची प्रगती झाली पाहिजे समाजाची उन्नती झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो. आता तुम्ही बघितलं तर गेल्या 5 वर्षात या गावाचा चेहरा मोहरा बदलत इतक्या मोठ्या प्रमाणात कामं झाली. कधी सुद्धा इतकी कामं झाली नव्हती. गावात पावले यायचं झालं तरी ती म्हणते काय रस्ते तुमचा असं होतो. रस्त्यावर बाहेर घरातून बाहेर पाऊल ठेवायला सुद्धा लोक वाटत होतो पावसाळ्यात. त्या परिस्थितीत आज सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले अगदी दारापर्यंत धुक्यापर्यंत टाकले. आणि ही कामं करत असताना सगळी मुख्य रस्त्याची कामं झाली. गोपालनगर रस्ता असू द्या धामणगाव रस्ता असू द्या ही मुख्य कामं झाली. ही कामं करत असताना कुठे सुद्धा टक्केवारीची मागणी आलेली आहे. ही पूर्ण कामं जेवढं पैसे होतील तेवढं सगळं पडलं. त्यामुळे ही सगळी कामं तुम्हाला दिसतील सगळी क्वालिटीची कामं झाली. ही आपल्या पार्टीचं गमक आहे. भ्रष्टाचार मुक्त आणि क्वालिटीची कामं ही या माध्यमातून. तर गेल्या 5 वर्षात ही चांगल्या पद्धतीनं काम झालं. हायमॅक्स काम झालं, घंटागाडीचं काम झालं. धाना देवस्थानला ब वर्गाचा दर्जा मिळाला. इकडून आपण इथं रस्ता गडबड होता आपण दुसऱ्या मार्गातून शेवटचा रस्ता आणलाय त्याला दुष्पुरचा कोडभर निधी इथं झाला. गेस्ट हाऊस झालं पेम काम झालं. धान्या पृथ्वीचं ब वर्ग दर्जा म्हणून सुट्टी गोष्ट करतो ही आत्मबाबांच्या माध्यमातून आपल्याला ते सुद्धा झालं. आणि तुम्हाला सांगायचं फिल्टर पाणी योजना जी आता जी बडाया मार्केटची जमीन तर ती विश्वासदाता पहिल्यांदा गेल्या वेळेस आपण जेव्हा पॅनल निवडून आणलं तर विश्वासदाता सरपंच असताना ही योजना मंजूर झाली. आणि त्यावेळेस ही मंजूर झाली. आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी पैसे भरले आणि योजनाचा कारवाई झाली. त्यानंतर काही लोकांच्या मनात आलं की आपलंच काहीतरी पाहिजे आपल्याच पॅनलमधलं निवडून जाऊ. आपल्याला सरपंच केलेल्या लोकांना महत्वाकांक्षा कामाची काही निर्माण झाली आणि त्यामुळे थोडं संघर्ष निर्माण झाला. तर हा संघर्ष असता कामा आता सुद्धा आम्ही कायम असा असतो की जे काम करणार आहेत लोक कुठल्या पण वाटत असतो तर पार्टी न बघता कुठलाही न बघता जो वेळ देणार आहे जो काम करणार आहे त्याला संधी द्यायची पहिल्यापासून वाटतो. ते त्याला संघर्ष पाहिजे. गावात संघर्ष मध्यंतरी सोसायटीचं इलेक्शन लागलं तरी यांना वाटलं आपण संघर्ष करावा. आम्ही परत शेवटी त्यांना कळलं की आपलं काय चालत नाही. आमची 2 तरी घ्या 3 तरी घ्या. आम्ही संघर्ष नको म्हणून मागच्या वेळेस सोसायटी विरोध केली आत्ताच सोसायटी विरोध केली. पण पंचायत आली की आपण वाटतं आमचंच काय चाललं. पंचायत आली सुद्धा त्यावेळेस सुद्धा काय रचना वगैरे लोकांनी मांडलं चिताय नाही का विरोध करायचे. आमची म्हणजे कायमच तयार आहे. आमची फक्त एकच आठ आहे की चांगली काम करणारी माणसं गेली पाहिजे त्यांना संधी दिली पाहिजे आणि गावाचा विकास चांगला झाला पाहिजे. या दृष्टीनं आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही वरच्या लेवलला कोणाचं इतरांचं काम करताय करा पण गावात तुम्ही आपल्याच पार्टीत निवडून आलाय आपल्याच पार्टीत तुम्हाला पदवी मिळाली आणि तिथं गावात संघर्ष नको. गावात एक तुम्ही काम करा. तुम्ही तुमच्या नेत्याच्याकडून निधी आणा आम्ही आमच्या नेत्याच्याकडून निधी आणू आणि चांगल्या प्रकारे गावाचा विकास करू. पण ही त्यांना लोक आहे त्यांना फक्त आमच्याच तोंडावर पाठ उचलली पाहिजे ही पाहिजे. आता तुम्ही आवाहन करायला लागले की 1 वर्ष संधी देऊन बघा 1 वर्ष कशाची संधी देऊन बघा. तुम्ही काय करणार आहे. तुम्ही ज्यावेळेस या पार्टीतून निवडून गेला त्यावेळेस नंतरची जी तुम्ही कामं केली त्याच्या मागच्या 5 वर्षांनी बघा तुम्ही क्वालिटीची कामं झालीत का टक्केवारीवर कामं करणार. आता तर तुम्ही सगळ्या 12 वर्षांचं 5 मिळून पुढे आला तुला कोणाला सांभाळणार आहे. त्या सगळ्यांना सांभाळण्यासाठी गावात काय मागणी करणार आहे. ह्यासाठी तुम्हाला सत्ता पाहिजे का किंवा मला सांभाळला पाहिजे तो सांभाळला पाहिजे. आपल्या पार्टीत तसं नाही. आपण भ्रष्टाचार
द्या, धारा इरिगेशन असू द्या, ट्रस्ट असू द्या, या माध्यमातून सगळ्या माध्यमातून आपण सतत प्रयत्नशील असतो की हे सगळं कसं चालत झालं पाहिजे. आता धारा इरिगेशनला मोठ्या लिकेजेस असतात त्या कशा शूट केल्या कृष्ण आधुनिक पद्धती. आता उद्या ज्या स्कीम आहे त्या दलीवरच्या सुद्धा वैयक्तिक कुणी सुद्धा ठेवत का हे तुम्ही शूट केलं की नाही, हे तुम्ही शूट केलं पाहिजे का नाही. जर ही योजना बंद पडली तर आपली काय अवस्था होईल जाणून पाहिजे नाही आपल्याला. ह्या गोष्टी आपण सिरियसली घेतल्या पाहिजे का नाही, त्या केल्या पाहिजे का नाही, पूर्ण केल्या पाहिजे का नाही, ह्या दृष्टीने आपला प्रयत्न असतो. या दुसरं तुम्ही कुठेतरी मातीला गेलाय याला गेलाय असं तुम्हाला काही कामच नाही. त्यामुळे एकच काम तुम्हाला एकच काम राजकारण कसं करायचं यासाठीच काम करायचं. पण समाजकारण याला पहिलं कपाला दिलं पाहिजे. या मार्गाचं ही पॅनल आहे, या दृष्टीने आपण चाललेलो आहोत. तर आता तुम्ही बघा त्यांचे उमेदवार सुद्धा बघा, आपले तुम्ही उमेदवार बघितले प्रत्येक वार्डात बघा. तर ही सगळी लोक आम्ही त्यांना पहिल्यांदाच सांगितले वेळ दिला पाहिजे, काम चांगलं केलं पाहिजे. तर आमचा कायम असा प्रयत्न राहील की ह्या गावात शांतता निर्माण व्हावी, त्या गावात विकास कामावर चांगले आणि सगळ्यांनी मिळून जुळून कुणाचाही द्वेष न करता कामं झाली पाहिजे. तर ह्या कुणाच्या अहंकारासाठी आपण काम करत नाही, कुणाच्या देवदावे करावं, कुणाबरोबर भांडण लागावी या दृष्टीने आपण काम करत नाही. तर सगळ्यांनी एकत्रपणाचं काम करावं आणि ह्या गावाला एक वेगळं ओळख पहिल्यापासून आहे. विकास कामासाठी आपण गाव एकत्र येतं आणि मागं काही ठिकाणी जी ह्याच्यात भावकीचं राजकारण होतं, भावकीचं राजकारण होतं, या दृष्टीने सुद्धा आम्ही या गोष्टीचा चेक केला. भावकीचं राजकारण आम्ही करत नाही. आता काँग्रेस सरकार झालं तर आम्हाला पुढे सांगितलं झालं की ही जुनी लोक आहे की ह्या पार्टीचे त्या पार्टीचे कमी करून टाका. आम्ही एक सुद्धा माणूस विचारणार कुणाच्या भाकरीवर उठावं, कुणाच्या मोठ्याच्या अडचणीत यावं या दृष्टीने कधी काम केलं नाही. शेअर्सची कामं करताना हे करताना सुद्धा आपल्याला संधी मिळाली कारखान्यात काम करण्याची तर कुणाचं आडवाडवी करावं, हेही करावं, त्याचा ऊस थांबवावा, त्याचं पाणी थांबवावं ह्या गोष्टी आपण कधी केलेल्या नाही. राजकारणासाठी आपण ही अनैतिक गोष्टी कधी सुद्धा केलेल्या नाही. चांगल्या प्रकारे काम झालं पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण सर्व एकत्र असलं पाहिजे, भेद सगळा नष्ट झाला पाहिजे, द्वेष नष्ट झाला पाहिजे आणि विकास कामं चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. यासाठी आपले प्रयत्न आहेत राहतील. सर्वांना आपण यात सामावून घेण्याचा प्रयत्न त्यासाठी राहील आणि भौतिक राजकारण सुद्धा आपण करत नाही. सगळ्यांचं शेअर सुद्धा मंजूर करता आपण भाव काढले नाही किंवा काय आणलं नाही. सगळे कितीतरी मी नावं देऊ शकतो की जे त्यांना काही लोक म्हणतो की कोरोना घ्यायचं त्याचं बघा काय केलं नाही. नोकऱ्या लावताना सुद्धा ते विभेद केलेला आहे. आता आमच्या 3 नंबरवरती सुद्धा ज्यांना नोकऱ्यावर 30 पुरुष उमेदवार आहे. मग आता बघा कसा हा देशभाव कसा असतो. म्हणजे आता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो पाहिजे. आता सगळी कामं आपण करतो. समजा कोणाचं ऍडमिशन असू द्या काम आपल्याकडे, कोणाच्या हॉस्पिटलचं काम असू द्या, हॉस्पिटलची बिलं कमी करायची, चांगल्या सुविधा द्यायच्या ही काम असू द्या, ही कामं आपल्याकडे. कुणाच्या नोकऱ्यांची कामं असू द्या ही सगळी कामं आपण करणार. ऊस गाजल्यापासून सगळ्यांचं कोणाची तक्रार असते ते मिळवायची सगळ्यांची कामं आपण करणार. शेअर्स देण्याची कामं सगळी कामं आपण करणार. त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, बघा त्याचं केलं तुझं केलं का असं त्यांच्या दावा काय का की बाबा त्यांनी त्याचं केलं मी तुझं करतो असं म्हणू दे तरी. असं एकदा तरी म्हणू दे त्यांनी की बाबा त्याचं तुम्ही केलेलं नाही का आम्ही करतो असं म्हणू दे त्यांनी आम्ही मागं थांबायला तयार. पण तसं न करता नुसतं काटके घालायच्या त्याचं केलं बघ तुझं राहिलं बघ असं करायचं. आणि जे होतंय काम त्याच्यात आम्ही कुणात सुद्धा काय वेळेस पार्टी सुद्धा बघायचं होत असलं तर आपल्या गावात होते, आपल्या गावातच कल्याण झालं पाहिजे, सगळ्यांचं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे या दृष्टीने आपण काम करत असतो. तर या दृष्टीने या विचारानं या काही पार्टी पुढे झाली आपण सर्व तिथे उपस्थिती वेगळी आहे. महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो त्यांचा नुसता वावड्या याच्यात हवा आहे, त्यांच्या डोक्यात हवा करणे. पण 1 ते 6 एक सुद्धा व्यक्ती शिकवतात 17-0 होणार आहे. थोडक्यासाठी कुणी सुद्धा तिकडे जाऊ नका. आपल्यातलं भेदभाव मिटवून एकदा आता ही जर तुम्ही आपण 17-0 केलं की पुन्हा ही भेदभावाचं राजकारण गावात संपणार आहे. लक्षात ठेवा.
शेवटचंच आहे. मागच्या वेळी दाखवून दिले त्यांना अजून वाटतंय की आता परत मिळेल, पण आता तर इतकी विकास कामं केली की कुठं काम दाखवायला जागा नाही, इतकी कामं केली ती. आपण आता कसं केलंय, 1 नंबर पासून कामं करत आलो. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सगळी कामं झाली. 4 नंबर पण बऱ्यापैकी झाली. 4 नंबर पण कामं झाली पूर्ण. 5 नंबर 6 नंबर पण आपण यायला लागलो. आता ही कामं कुठंतरी राहिली, ती कामं मुख्य असलेली कामं झाली. बोळातली बिळातली असली कामं जी राहिली तर नाही, आता निधी आपल्याला टाकायला तिकडेच करणार आहे सगळं. एक सुद्धा काम या 5 वर्षात राहणार तुम्हाला कर आला नाही, कुठे रस्ता राहिला आहे का? पाणी तर फिल्टर पाणी येणं तर 2-2 साडेदोन मिळालं, 24 पाणी मिळालं. ही योजना होत असताना त्यांनी नुसतं हे पुकारलं की यांच्याकडे ते होणारच नाही, पूर्ण होणार नाही, कारण यांना माहिती होतं याची अडचण टाकलं पुढं. पण आपण सर्व मुंबईमध्ये झरपटलं घालून वेगवेगळ्या मंत्र्यांच्याकडून निधी आणून अतुलबाबांचं सहकार्य घेऊन सगळ्यांचं नेत्यांचं ज्यांचं सहकार्य घेता येईल त्यांचं सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपण हिथंच फक्त आपण नुसतं एका नेत्याचं सहकार्य घेतो, सगळ्यांचं घेत असतो. तुम्हाला आता समजा लक्षात द्या, आपण 10 लाख रुपये निधी श्रीनिवास पाटलांच्या ह्याच्यातून आपण 10 लाख निधी काढला. तुम्हाला ते फोटोवर बघायला मिळतील. ते आपल्या घरी येऊन तिथं निधी दिला. गुलबुर्गला साखर पूल आहे तो मंजूर केला, तिथं निधी दिला. स्मशानभूमीचं काम आता आपली स्मशानभूमी आहे ती रस्त्याच्या ह्याच्यात जाते, तर दुसरी स्मशानभूमी तुम्हाला तिकडं मंजूर करण्याच्या दृष्टीनं तिकडं निधी मिळण्याच्या दृष्टीनं तो सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे आपल्याकडे असं बाळासाहेब पाटील सुद्धा आपले विरोधक नाही. बाळासाहेब पाटलांना सुद्धा मंत्री आहेत, त्यांना आपण कुठलंही काम सांगू शकतो. कुणीकडून सुद्धा आपण निधी आणू. ही तर पक्षाधारण केला फक्त ते आमचं काँग्रेस काय सुद्धा नाही. कुणाकडून ही सुद्धा सगळ्या पक्षाकडून आपण निधी आणू शकतो, इतका आपण सक्षम आहे. त्यातलं सगळ्यांना आपण सहकार्य केले, सगळे आपल्याला सहकार्य करणार आहे. तर हा निधी प्रत्यक्ष आणलेलाच तुम्हाला सांगितला, त्याचे फोटोच होतो तुम्हाला बघायला मिळते. तर सगळ्यांच्याकडून कामं होती, सगळ्यांकडून आपण कुणाचा द्वेषभावना केलेला नाही, आपल्याविषयी कोण द्वेषभावना करत नाही. तर आपण सगळे फक्त आणि आता नारळ फोडलं सगळ्यांनी कुणाचा चुकून जर नाव राहिलं तर मी क्षमा मागतो, कारण सगळ्याच एखादं वाटत नाव येतं संयोजकांच्या येतं असं नाही. त्या गडबडीत एखाद्याकडे राहिले पण असतं एखाद्याचं नाव, तरी असं मला समजू नका. आपण सर्व नेते आहात, आपण सर्व कार्यकर्ते आहात, आपण सर्वांनी मिळून ठामपणाने प्रत्येक वार्डात चांगल्या प्रकारे काम करा आणि ही पॅनेल प्रचंड वातावरणाला भरघोस निधी अजिबात कमी पडणार नाही, निधी कुठल्याला कमी पडणार नाही. आता ग्रामपंचायतीला डायरेक्ट थेट निधी येतो, त्यामुळं सगळी कामं राहिलेली कामं आहेत. तुम्हाला शंका करून आता सुद्धा 35 लाखाची कामं आपली मंजूर आहेत. पुढं टेंडर सुद्धा निघाले, पण ह्या कोरोनामुळं आणि परत पदवीधरची आचारसंहिता, त्यानंतर ग्रामपंचायतची आचारसंहिता, त्यामुळे आपण ही कामं घडली. नंतर ही जर कोरोना येत नसतं तर ही सुद्धा कामं पूर्ण बरीचशा कामं तुम्हाला पूर्ण झालेली दिसली असते. तर कामं ही होत राहणार, ही आपल्याच पार्टीकडे राहणार. कुणाचं आता ही कसं आहे तुम्हाला सांगू का, उगाच आपलं आव्हान करते की एक वेळा संधी ही कसं आहे. अध्यात्म भाषेत सांगायचं झालं तर म्हशाचं गण्यानं देवी विनय भाव आहे, जो विनय भाव असं तुम्ही दाखवताय, जो समजताना समजणार त्याची कथा आहे मोठी, तिथे सांगितलं लय लागेल, तुम्ही काय सांगत नाही ती. उगाच आपण देशभावना करत नाही. सगळ्यांच्या बद्दल चांगले विचार आपल्या किंवा आणि जर आणि दुसरी गोष्ट अशी असते की बाबतीत समजा एखादा माणूस आमच्या जवळ असतो तर त्याच्याबद्दल तुम्हाला वाटत असतं की तोच काहीतरी सांगतो, तसं काय नसतं. तुम्ही कुणीही डायरेक्ट या आमच्याकडे, आमची दारं कायम 24 तास तुम्हाला उभे येते. तुम्हाला शंका कुठली वाटत असेल तर आपण डायरेक्ट सांगा ना की आमचं ही काम करा, काम करा. नंतर मग आपला विचार जी जी आले ती डायरेक्ट सगळ्यांची सगळी कामं केली, शहरची असू द्या, ट्रान्सफर असू द्या, सोसायटीतले कुठले शहरचे असू द्या. फक्त आम्हाला फक्त माणसं चांगली पाहिजे आणि प्रत्येक संस्थेत चांगली माणसं घालण्याची जी काम करणार आहे ती ज्यांना काम करायची ग्रुप आहे तिथं आलं पाहिजे. तुम्ही फक्त आमची फक्त एकच अट असते, तुम्ही वेळ दिला, वेळ देणारी माणसं द्या आम्हाला, आम्ही त्याला नेतृत्व देऊ. आम्हाला काय त्याच्या हवला सरपंच व्हायचं नाही किंवा कुठल्या जिल्हामध्ये दिवस जायचं नाही किंवा कुठल्या ह्याच्यावर जायचं ही चांगली माणसं पुढायला पाहिजे आणि गावाचा विकास झाला पाहिजे तर चांगली माणसं केली पाहिजे. हाच फक्त एकमेव उद्देश घेऊन आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि याला चांगल्या प्रकारे निश्चितपणाने यश येईल. आणखी कोणाला जर काही शंका मांडायची असेल तर मांडू शकता. एवढंच बोलून
पॅनेलच्या शुभारंभासाठी आपण सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित राहिला. मी या पॅनेलच्या मार्फत एवढंच सांगतो की आता आम्ही कुणाला देणार नाही काय मागायला, काय तर आम्ही केलं सगळं केले. तुमच्या डोळ्यात एकच सगळं आता दिसतंय तुम्हाला विकासाचं काम आहे. आता फक्त त्याची पोच पावती तुमच्याकडे आम्ही घेणार आहे. खरंच ही कामं झालीत का तर तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय सगळी कामं झालेली आहेत आणि याची पोच पावती तुम्ही सर्वांनी योग्य प्रमाणे प्रामाणिकपणे सर्वांनी द्यावी अशी मी आमच्या पॅनेलच्या वतीनं मी विनंती करतो. आणि वेळ आपण आहे आणि बरेच जण बोलणार त्या मार्गाने सिद्धेश्वर ग्राम विकास पॅनेल धर्मराज एवढ्या पाटील विचारानं प्रेरित असणारे पॅनेल आज कावे ग्रामपंचायतीला स्थापन झाले. मी थोडक्यातच सांगणार आहे. मी प्रथम गेल्या पंचवार्षिकचे माजी सरपंच रेश्मा रसाळ असतील, माजी रेकॉर्ड सरपंच रोहित जाधव असतील आणि त्यांचे सर्व सहकारी वैभवराज पया सदस्य असतील यांचं मी प्रथम सर्व कारवे गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो. कारण मला कळते त्यावेळेपासून आजपर्यंत गावाचा विकास काय असतो तो खरोखरच या त्याच्या सर्व सहकार्यांनी केलेला आहे. गावात ग्रामपंचायत म्हटलं की मगाशी दादांनी वगैरे सांगितलं लोकांची अपेक्षा फक्त एकच असते की त्यांना गावात स्वच्छता असावी, स्वच्छ पाणी मिळावं आणि रस्ते असावे. आता तुम्ही 5 वर्षांची जर कामं बघितली तर चर्चा एकच असते दादा की रस्ते हे घुमड्यापर्यंत झाले. रस्ते हे गावात रस्ते असतात रोड म्हणतो आपण, पण आता कारवाचा विकास हा रोडचा रस्त्यापर्यंत झालेला आहे, म्हणजे घुमड्यापर्यंत झालेला आहे की पावसाळ्यात सगळं तुम्ही बाहेर पडता दरवाजातून पाऊल ठेवला तर तुमच्या पायाला सगळं झालं. इतका विकास या लोकांनी केलेला आहे. गेल्या वेळेला 17 पैकी 15 लोक निवडून आणली तुम्ही. मी ग्रामस्थांचं अभिनंदन करतो. थोडे वर्षाला इकडे झाले असतील परंतु कृपा करून या वेळेला कोणीही असं काही करू नका. आजची उपस्थिती पाहिली तर ग्रामपंचायत म्हणलं तर आमदारकीचे इलेक्शन वेगळं असते. ग्रामपंचायत तुमचं पावकी कुठं बांधावर हलवा जिरवा जिरवी असं म्हटलं जातं ग्रामपंचायतीला. पण कारवेगावचा एक इतिहास आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पासून या कारवेगावाला संस्कृती आहे. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी कारव्यासाठी काम केलं धर्मराज एवढे पाटील असतील, स्वातंत्र्य सेनानी संभाजी बाबा असतील किंवा सहकारवर्षी के गुणात असतील, गावाच्या विकासासाठी हे सर्व लोक एकत्र येत होते. नंतर काही अविचाराची लोक गावात या प्रत्येक असतात, परंतु गावाचंही आपलं नशीब आहे की आपल्या गावात तंटा भांडण तंटा होत असतो. मी तर म्हणतो हा विकास मागचा बघून खेळाला सर्व गावाने घेत होती बिनविरोधी इलेक्शन व्हायला पाहिजे होतं. सर्व गावाची अपेक्षा आहे. आज गावाची लोक असतात जे बाहेर पडत नाही त्या प्रत्येकाची इच्छा होती की कारवेगावचं इलेक्शन आणि ग्रामदर्शनमधल्या प्रत्येक गावाचं लक्ष होतं की कारवेगावचं इलेक्शन हे बिल ओळखतोय, पण ते झालं नाही. असल्या तरी मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो जे समोर आपल्या विरोधी पॅनल उभे राहिलेला आहे त्यांना विकासाचा कुठला विचार नाही तरीही आपण आपलं जे आतापर्यंतचे नेतृत्व असत स्वर्गीय अप्पासाहेब असतील, डॉक्टर सुरेश बाबा असतील, आतोबाबा असतील, यशवंतराव भाऊ असतील या विचाराचे तुम्ही आम्ही आहात. संयमानं आपण समोर जाऊया. नेतृत्वाची लढत कुठेही वाद करता करू नका. आणि या वेळेला तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण 17-0 करा. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी मतदार म्हणून बघितले सर्वांच्या उपस्थिती लावली. त्याबद्दल मी सर्व सदस्य उमेदवारांच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो. 2015च्या निवडणुकीला आम्हाला पार्टीला 15 लोकांना जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. धर्मराज एवढे पाटील बाबांचा वसा आणि वारसा जपण्याचं काम आम्ही केले 5 वर्षात. डॉक्टर अतुल बाबांच्या प्रयत्नातून
जेवढी गावात आणता येतील तेवढी कामं आम्ही सगळ्यांनी आणलेले. बाबांनी सुद्धा आम्हाला भरभरून दिले. बाबा कार्यक्रमाला भेटले की म्हणायचे रोहित अजून काय काम राहिले का सांग, ते सुद्धा करून गेल्या. शिवाजी पुतळ्याच्या चबुतऱ्यापासून सुरुवात केली होती. आपण पेट्रोल असेल 8 किलोमीटर पेट्रोल काम केलं वाढीव पाईपलाईनचं. 2020 कनेक्शन दिले आपण गावात, एकही व्यक्ती वंचित ठेवलेला नाही. बारकाईने लक्ष असते. फिल्टर हाऊसला कामगार काय करते, पाणी कुठे येत नाही, गावाच्या कुठल्याही कोपऱ्यातून फोन आला की ते परत रिप्लाय देत होते ना की असा प्रॉब्लेम आहे, 1 तासात पाणी येईल. गावातले कॉन्क्रीट रस्ते असतील, धनगर समाजाच्या तिथनं तोरणे वस्तीपासून बंदिस्त गटाची कामाला सुरुवात केली होती. ती शिवाजी पुतळ्यापाशी बंदिस्त गटर होतं. पूर्ण गावाचे उतावर जोडी बंदिस्त गटर केलेले आहेत. अगदी सुद्धा मारुती मंदिरापाशी बंदिस्त गटाचं काम केलंय. नानादेवीला बवर्ग दर्जा मिळवण्याचं काम या पार्टीने केलंय. महाराष्ट्रातल्या फक्त 13 तीर्थक्षेत्रांना बवर्ग दर्जा मिळाला. त्यात फक्त सातारा जिल्ह्यात एकमेव आणि काळदर्शन मधलं एकमेव गाव आहे आपलं कारवार. घंटागाडी गावात कचरा टाकायची समस्या होती. बऱ्यापैकी लोकांचा कचरा 50% जास्त गटरमध्ये जात होता. 14व्या आयोगातनं 7 ते 7 लाख रुपयांनी उपलब्ध करून घंटागाडी नियोजन लावलं. आणि त्या घंटागाडीचं नियोजन असं लावलं की आज जर आपल्या घरात 9 वाजता गाडी आली तर दुसऱ्या दिवशी सुद्धा 9 वाजताच येणार. घंटागाडीच्या ड्रायव्हरला सक्त सूचना होत्या, एकही घर चुकवायचं नाही, कुठला कोपरा सोडायचा नाही. कुठले दुकानदार व्यावसायिक आहे उशिरा येतील, 10 वाजता येतील, 11 वाजता येतील. शेवटच्या सगळ्यांची दुकानाची देवपूजा झाली की 11 वाजता सगळ्या गावात सगळ्या दुकानदारांचा कचरा घ्यायचा. एवढं बारकाईने नियोजन केलंय. आता मध्यंतरी कोरोनाच्या काळात हायड्रोक्लोराईडच्या 3 फवारण्या घेतल्या. आपल्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतीची एक सुद्धा झाली असं वाटत नाही मला कुठं. आपल्या 3 फवारण्या झाल्या. डेंग्यूची साथ आली, आपण डेंग्यूची सुद्धा एक फवारणी घेतलेली आहे. मशनी 8 ग्रामपंचायतीच्या जागाखाली उपलब्ध करून दिल्या आम्हाला, ती सुद्धा फवारणी घेतली. कोरोना काळात आम्हाला कोरोना होतोय का ह्याची सुद्धा आम्ही परवा न करता आम्ही काम केलं. गेल्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण झाली, पाण्याची गैरसोय झाली, त्यावेळेला सुद्धा आम्ही भैया आणि बापू संदीप बांबुरे असतील, शिवभाऊ असतील, सगळे बसल्यानंतर म्हणलं पाणी लोक असतील बोरचं उपसून आणायला लागते, रानातनं लोक त्यांना पाणी आणते. तर आम्हाला पुढेच्या लोकांनी काय मत दिलं आणि त्या तसल्या झाडांनी सुद्धा लाईट जोडून गावाला पाणी देण्याचं काम केलंय. गाव रस्ते चांगलं झालं पण गाव जगमागलं पाहिजे. या दृष्टिकोनानं रामदास आठवलेंच्या फंडातनं हायमास्टरवर, पंकजताईंच्या फंडातनं प्रकाश मिसाळ असतील या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातनं हायमास्टरवर गावावर रात्री लक्ष दिसलं पाहिजे या दृष्टीनं हायमास्टरवर बसवले. म्हणजे कुठलंही काम ठेवलेलं आहे. कॉन्क्रीट रस्त्याचं काम तर कितीतरी कोटी रुपये पुढे गेलेलं आहे. आणि हे सगळं काम करत असताना सगळ्यांच्या मनात एक शंका येत होती, काम कुणी केलं, मग लय मोठं काम आहे, काय तर राहिलं असेल. आई धामाची शपथ घेऊन सांगतो 1 रुपया आमच्या बळीत ढिगातला काय प्रकार नव्हता. ढीग पाडायला जो तुझा ढीग घेऊन माझा ढीग पाडायच्या ह्याच्यात एक सदस्य निघून गेला तरी आम्ही काय त्याची परवा केली नाही. आम्ही कमिशन नाही, ज्या बिस्किट होती बिस्किट बंद केली, फक्त चार्ज ठेवला. जे काम केलं हे गावासाठी केले, समाजासाठी केले, स्वतःच्या स्वार्थासाठी 1 रुपया आणलेला नाही. आता जी आमची सदस्य सगळं होतं कुणी कुठे
आमच्या पदाचे पैसे गेले असतील, भैयासाहेबांचे तर सगळ्यांच्या पेक्षा जास्त गेले असतील. भले मुंबईला जायचं असू दे, पुण्याला जायचं असू दे, आमचा पदाचा खर्च झालाय ही आज धानाच्या साक्षीने सांगायचं आहे. आणि अजून सुद्धा 5 वर्षात कुठल्याही प्रकारचा 1 रुपया खाल्ला जाणार नाही. फक्त आणि या सगळ्या गोष्टी आज इथं आलेल्या मतदार बंधू आणि भगिनी सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना, भावकीत सगळ्या मित्रांना आवर्जून सांगायचे आहेत. आणि आज पाहिजे देतो मी की कारवे ग्रामपंचायतीच्या 17च्या 17 सीटा निवडून येणार. धन्यवाद. 2 शब्द संपवतो आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी निवादाचं आपलाचं नानाचं आभार मानतो. प्रचार करण्यासाठी आपण सर्वजण जमला आणि या पॅनेलचे प्रमुख आणि या पॅनेलला पाठीमागच्या 5 वर्षात आपण निवडून दिलेल्या उमेदवारांनी आता आपल्याला कळकळीची विनंती केली. आणि रोहित अप्पांनी तुम्हाला सांगितलं की कसं भ्रष्टाचार मुक्त कारभार करायचा ते या धर्मराज अरवाळ पाटील कार्यक्रम आपल्याला समोरच्या नजरेसमोर आणून दिलं. ते ग्रामपंचायतच नव्हे, धाना इरिगेशन पार्क, कारखाना पार्क, कारवे कामाची सोसायटी पहा, दुधेरी पहा, सर्व संस्था या अतिशय काटकसरीनं चालले. 27 लाखाचं काम करून सुद्धा सोसायटीनं यावेळेस तुम्हाला 8% डिव्हिडंड दिला होता. हे पण खूप उत्तम झाले, भ्रष्टाचारमुक्त झाले. याच्यामध्ये कोणीही कुठलाही उमेदवार किंवा त्याचा संचालक आपल्या स्वार्थासाठी काही करत नाही याचं तुम्हाला प्रत्युत्तर आलेलं आहे. आणि कारखान्याच्या माध्यमातून दादाने कुठलाही साधा प्रयत्न ठेवलेला नाही. नदीचा तर विषय थोडा ज्याचं रेकॉर्ड आहे त्याला सगळ्यांना दिले. काम म्हणजे काय, रस्ते ग्रामपंचायतीने झालं तुमच्या निधी गोष्टी सुद्धा आपल्या पॅनेलच्या वतीनं शिक्षणापासून आरोग्यापर्यंतच्या ऍडमिशन पासून सर्व आर्थिक पर्यंतच्या बँकेमार्फत आपल्याला या पॅनेलच्या वतीनं मदत केलेली आहे. उद्या समोरचे काहीतरी थापा मारून मी काल मला एक उमेदवार असतात माझा पॅनेलचा काय स्वतः नाही म्हणतात मला एक असल्या लोकांना नेता नाही आणि मग हे चालवणार कसं. तर त्या सगळ्यांना आता मी काय सांगायचं पुन्हा मग गाडी मी बोललो की वाद करते तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव आहे. तर आता याच्यात आपण कुठेही क्रॉस वोटिंग न करता माझा हा जवळचा हा लांबचा असं न करता सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण आपल्या वादातल्या मागं पुढं कुठेही मत न करता निवडून द्यावं अशी मी आपल्या धर्मराज अरवाळ पाटील पॅनेलच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. कारण क्रॉस वोटिंग केलं तर 1 सीट कमी जास्त होते. आमच्या लगेच लक्षात येतं की 2 उमेदवार पुढे एक काटावा काय कुठे गप्पत झाली ते लक्षात येत नाही असं नाही. तर त्याची आपण सर्व मतदार बंधूंनी कार्यकर्त्यांनी काळजी घ्या. या 17च्या 17 सीटा आपण 17-0 करायचा असं बरोबर सांगितले तुम्हाला. 17च्या 17 सीटा आपण बरोबर मताने निवडून द्याव्या अशी मी पॅनेलच्या वतीनं विनंती करतो. आपण या प्रचार शुभारंभासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करून इथं जमला आणि सहकार्य केलं पॅनेलला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.